हे बघा, आज कारल्याची अशी झणझणीत चमचमीत अशी भाजी केली. झणझणीत म्हणजे नाही, थोडं केली मिठाचं कारलं. तर अशा पद्धतीने केली कारल्याची भाजी. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आणि सगळ्याला रात्रीची वेळ आहे. आता बाहेर गेलतो, जरा काम होतं, यायला जरा उशीर. मग आई म्हणजे चपाती करू भाकरी करू का तर नको, एका ताईनं शेवायचा भात दिला यायला म्हणजे. हो देऊ का टाकायचं आहे का ह्याच्यात देऊ टाकायचं थोडाच आहे, साखर टाकून दिली तू. शेवायचा भात दिलाय. दुसरं काय नको म्हणजे. शेवायचा भात, साखर टाकली बघा ना. काय आहे काय दूध खात नाही आमचे. आवडतं का दूध का नाही? दूध हां दूध नाही खात आहे. शेवायचा भात सुद्धा पिऊ वाटत नाही. कोराच्या पिती. हे कारली ती मी काय करतो, कारलं करून ठेवतो आता. मुंग्या झाल्या कोणच्या नाही ते सकाळ वाळवून तुकडं करायचं. कारली आणली ती मस्त मध्ये हिरवी हिरवी कारलं करायची. आता करून ठेवलं म्हणजे सकाळ जरा मुरल्यावर चांगलं लागतं कारलं. तर ही हिरवं कारलं आहे. आता खराब झालं असेल ते. कारलं आता मुरलं म्हणजे चांगलं लागतं खायला कारलं. हे आहे ती जुनी कारली पहिली, ते पण चिरतो.
बी काढावं लागतं ते सगळं ह्यातलं. तर आता मी कारली उकडून घ्यायला लागले आधी. उकडून घेतले. तर इथं कोथिंबीर, खोबरं, लसूण घेतलाय कांडायला. बारीक करून घेतो. घेतले बारीक करून. मसाला कारला गार देऊ का? बरं आहे. गार देऊ का? तीच देऊ. पाणी गार देऊ का? तीच राहू दे म्हणजे. आहे ना, खाल्लाय भात इकडं. चांगला होता. साखर टाकली होती, गोड दिली त्याने. साखर टाकून दिली ती, हा ना. साखर होती ना भातात. इकडे कारलं टाकलंय शिजायला. शिजलं पण उकडून घेतलं. ह्याला फोडणी द्यायची परत. झालं, कारलं शिजले आता. फोडणी द्यायची कारल्याला. त्याच्यात जिरे मोहरी टाकली. मसाला टाकलाय भाजून घ्यायला. चांगला मसाला भाजून घ्यायचा
लसूण भाजलं थोडीशी आंबाची चटणी टाकायची, थोडं धना पावडर टाकायची, थोडा मसाला टाकायचा, भरपूर मसाला. चांगला मसाला भाजून घ्यायचा, भाजून चांगले. थोडासा काळा मसाला टाकायचा. मस्त असा मसाला भाजला आहे. मस्त असा मसाला लाल भाजलेला आहे चांगला. तर कारले उकडून घेतलं पाणी सगळं नितळून काढायचं. पाणी सगळं नितळून काढले घातलं. मसाला मस्त मध्ये भाजलेला आहे, चांगला लाल भाजलेला आहे. आणि कारलं उकडलेलं हे टाकून द्यायचं. मीठ टाकायचं, मीठ टाकलेलं नाही. मी तर कारल्याची भाजी तयार झालेली आहे. हे बघा, खारं वांग हे खारं कारलं मस्त केलंय. कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. तर कारलं तयार झाली आमची भाजी. तर मी भांडी धुवून घेतो. झाली आमची भाजी तयार कारल्याची. रात्रीची वेळ आहे, आज संध्याकाळी कारलं केलं म्हणजे मुरल्यावर जरा चांगलं लागतं. इकडं कारल्याची भाजी तयार आहे, झाली आमचं.
तर चला मित्रांनो, झालं आमचं कारल्याची भाजी करून झाली आहे. आणि आता रात्रीची केली म्हणजे उद्या सकाळी काय करायचं नाही, नुसतं 2 भाकरी आपल्या केल्या म्हणजे चालतंय. संध्याकाळी मुरलेलं कारलं चांगलं लागतं. आणि कडक 2 चपाती वाळलेल्या आता. त्याचं काय परत तुकडं करीन मी. पण बाहेरनं शेवायचा भात खाऊन आलतो ना, आईला पण डब्यात दिलता तर ताईनं. मग आता आई म्हणली भात संध्याकाळी जेवतच नाही आई एकतर, पण थोडा आणलेला भात झोपेतनं उठून खायला लावला. आणि सकाळी उद्या जरा जायचं आहे लवकर म्हणून भाजी आताच करून ठेवली. कारल्याची भाजी संध्याकाळी केल्यावर बी चांगली लागते मुरलेलं कारलं. तर कोणाकोणाला कारलं आवडतं, कशी भाजी झाली नक्की कमेंट करून सांगा. आणि योगेश भाऊजी चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमचा साथ आशीर्वाद तुमचा पाठिंबा राहू द्या. चला, आमच्या भाऊला मात्र का नाही कारलं म्हणलं का भाऊला लय टेन्शन यायचं. भाऊ आमचं कारलं खातच नव्हतं. भाऊला नकोच वाटायचं कारलं खायला, खात नव्हतं अजिबात भाऊ कारलं. मग सगळं आवडायचं पण भाऊला कारलं आवडत नव्हतं, तेवढं खात नव्हतं. लगेच वैतागायचं कारलं म्हणलं की. तर चला मित्रांनो, कशी झाली भाजी कशी नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.